लोकसभा चुनाव, विदर्भ का जनमत किसके साथ, देखें लगातार UCN न्यूज पर। तर इकडे ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर गडचिरोलीत काँग्रेसला मोठा धक्का बसलाय। माजी आमदार आणि महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेसचे अध्यक्ष डॉक्टर नामदेवराव उसेंडी यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। नागपुरातल्या प्रेस क्लबमध्ये आयोजित छोटेखानी कार्यक्रमात भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना भाजप पक्षाचं सदस्यत्व बहाल केलं। एकीकडे काँग्रेस विदर्भातील सर्व जागा जिंकण्याचा दावा करते आहे, दुसरीकडे त्यांचे आमदार आणि नेते पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश करतायत। पक्षाचे माजी आमदार आणि काँग्रेस अनुसूचित जमाती आघाडीचे अध्यक्ष डॉक्टर नामदेव उसेंडी यांनी मंगळवारी भाजपमध्ये प्रवेश केला। गेली 10 वर्षे गडचिरोलीसह राज्यातील आदिवासींना काँग्रेसशी जोडण्याचं काम करत होतो, मात्र निवडणुकीची वेळ आल्यावर तिकीट दुसऱ्याला देण्यात आल्याचं भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर उसेंडी म्हणाले। यावेळी उसेंडी यांनी काँग्रेसवर पैसे घेऊन तिकीट दिल्याचा आरोपही केला। मेहनत करत असताना सुद्धा तुम्ही फक्त बाहेरवाल्याकडे पैसे जास्त आहेत, तुमच्याकडे पैसे नाही म्हणून जर उमेदवारी तुम्ही आम्हाला देत नसाल तर हा कुठेतरी काँग्रेसमध्ये जो गोरगरीब माणूस कार्यकर्ता स्वतःच्या पैशांनी काम करतो आहे, पक्ष वळवण्याचं काम करतो आहे, त्याच्यावर हा अन्याय आहे। हा अन्यायाच्या विरोधामध्ये म्हणून आम्ही जर प्रदेश अध्यक्ष आदिवासी काँग्रेसचं याला जर न्याय मिळू शकत नसेल काँग्रेसमध्ये, तर सर्वसामान्य आदिवासींना मी काय न्याय देऊ शकतो, म्हणून या सगळ्या बाबीचा विचार करून मी आज प्रदेश आदिवासी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला आहे आणि मला जे योग्य प्रकारचं वाटेल कार्यकर्त्यांसोबत चर्चा केलेली आहे। जी लोक आम्हाला संधी देतील, विकास करण्याची संधी देतील, आज त्या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये गरिबी आहे, बाकीचे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि त्यामुळे जो पक्ष आम्हाला ती संधी देईल त्या पक्षामध्ये आम्ही काम करण्याचं ठरवलेलं आहे। राज्यातील काँग्रेसची अवस्था पूर्णपणे बिघडली आहे। आता कुणालाही काँग्रेसमध्ये राहायचं नाहीये। काँग्रेसमध्ये नेत्यांबद्दल आदर नाही, त्यामुळे त्यांचे आमदार आणि नेते त्यांना सोडून जात आहेत। काँग्रेसनं आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला यावेळी बावनकुळेंनी बोलताना दिला। पैसे नाही म्हणून त्याला तिकीट मिळत नाही, ही जी काँग्रेसची परिस्थिती आहे ती त्यांनी मांडली आहे। मी आपल्याला जाणीवपूर्वक सांगेन, नामदेव उसेंडीच्या नेतृत्वाला भारतीय जनता पार्टी ही उंची देईल। नामदेव उसेंडीचे जे स्वप्न आहे गडचिरोली जिल्ह्याच्या विकासाचे, ते स्वप्न देवेंद्रजीच्या नेतृत्वात पूर्ण होतील। मला वाटतं हा जो पक्षप्रवेश आहे हा भारतीय जनता पार्टीला मजबूती देणार आहे, पक्षाचं संघटन मजबूत करणारा आहे, आदिवासी समाजामध्ये न्याय मिळवून देणारा पक्षप्रवेश आहे।